विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. जिल्हा परिषदेच्या निधीमधनं बोटा गावातील डांबरीकरणाच्या कामांचा दर्जा हा निकृष्ट असल्याचा आरोप करत संगमनेर तालुक्यातील गुंजाळ पठार आणि वरुड पठार या रस्त्यांचं काम अतिशय निकृष्ट असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय आणि या रस्त्यांचं काम बंद पाडलंय. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. हर सीधे रस्ते की एक तेरी चाल है. सीधे रस्ते की एक तेरी चाल है. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. गोलमाल 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 है, सब गोलमाल है. जिल्हा परिषदेच्या निधीमधनं बोटा गावातील डांबरीकरणाच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करत संगमनेर तालुक्यातील गुंजाळ पठार ते वरुडे पठार या 1.5 किलोमीटर रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनीच रस्त्यांचं काम बंद पाडलंय. सारोळे पठार, सावरगाव घुले, जवळा, बाळेश्वर येथील गावांचे हजारो लोक या रस्त्याने दररोज ये जा करतात. जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सुमारे 6.5 लाख रुपयांच्या निधीमधनं संगमनेर तालुक्यातील बोटा गावातील सुमारे 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचं काम एका कंत्राटदाराला देण्यात आलंय. पठार भागामध्ये दैनंदिन जीवनामध्ये सर्व जगाप्रमाणे पाणी, रस्ता या गरजेच्या गोष्टी आहेत. परंतु या ठेकेदारांनी रस्त्याचं काम करताना कुठलेही निकष पाळले नाही. शासनाच्या नियमाप्रमाणे प्रथम या रस्त्यावर जी खड्डे आहेत त्या खड्ड्यातली माती काढून त्याच्यामध्ये झारीने डांबर फवारून, खडी टाकून, पुन्हा डांबर फवारून, बारीक खडी टाकून रोलिंग करणं गरजेचं असताना यांनी अशा प्रकारे कुठलंही काम केलं नाही. डायरेक्ट खडी याच्यामध्ये खडी टाकून त्यांनी रस्त्याचं काम सुरू केलं. ही खडी पांगवलेली, याच्यावर डांबर टाकून पुन्हा रोलिंग करणं गरजेचं होतं. परंतु डांबराचा काहीतरी अल्प प्रमाणात सडा दिला आणि हे काम पूर्ण करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे. याच्यावर त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चांगलं काम करणार आहे. जर हे असं प्रकारे काम होत असेल तर किती दिवस टिकेल याच्यावरही शंका आहे. या ठिकाणी आज पठार भागाच्या दौऱ्यावर आम्ही फिरत असताना कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेत असताना आमचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथजी फटांगरे यांनी आम्हाला काही गोष्टी निदर्शनास आणून दिल्या की जेणेकरून रस्त्याची कामं कशी झाली पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कोणाची चौकशी झाली पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही जी चौकशी केली, रस्त्याचं काम कसं आहे हे बघितलं असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम, म्हणजे जेणेकरून पहिल्यांदा आपण रस्त्यावरती काम करताना त्याची जी इस्टिमेट पद्धत असते त्या पद्धतीनं जी मांडलेली जी पद्धत आहे त्या पद्धतीनं तिने कोणत्या प्रकारचं खाली सडा डांबराचा दिला नाही. त्याच्यानंतर डांबराचा सडा दिल्यानंतर पहिल्यांदा कच्चा जो रोड आहे त्याची लेवल करून त्याच्यानंतर डांबराचा सडा दिला जातो. त्याच्यानंतर खडीचा थर दिला जातो. त्याच्यानंतर पुन्हा डांबराचा सड दिला जातो आणि त्याच्यानंतर कस टाकून आपण रोलिंग केली जाते. संबंधित ठेकेदारानं पूर्वीच्या डांबरी रस्त्यांच्या खड्ड्यांची साफसफाई करून त्यावर प्रथम डांबराचा पातळ थर, त्यावर योग्य मापाची खडी आणि नंतर खडीचा कच आणि त्यानंतर डांबर फवारणे अपेक्षित असताना कोरड्या रस्त्यावरच केवळ 2 ते 3 इंचाची खडी पसरल्यामुळे हे काम खूपच अल्पजीवी ठरणार आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनीच हे काम बंद पाडलंय. बबन शेळके, C24 तास, संगमनेर.